नमस्कार मित्रांनो, सफर विथ अभि या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आता मी ऐरोलीला आलो आहे आणि ऐरोलीला ह्या कारणासाठी आलो की मी नवरात्रीचं शूट आहे. तर नवरात्रीचे लूक इथे बघायला मिळणार आहे मला आज आणि शूट करायला पण मिळणार आहे. तर खूप सारं असं डिटेलमध्ये त्यांनी सजावट केली आहे त्याच्यामध्ये. मला दाखवत होता मी. तर माझ्यासोबत आज श्रद्धा मेकअप आर्टिस्ट आहेत. त्या आहे आणि त्यांनी एवढं छानसं मेकअप केलं आहे. आणि मॉडेल किती छान दिसते बघा आज. कमेंटमध्ये नक्की सांगा श्रद्धाताईने जे मेकअप केले त्याच्याबद्दल. आता शूट करायला सुरुवात केली. मॅडम मायग्रेशन हवे काय हवं तिला बोल घेतस. तशीच होल्ड थांबा. एक स्टेबल फक्त एक व्हिडिओ देतो. थोडं पाठी इकडे कॅमेरामध्ये थोडी लाईट तिच्या फेसवर थोडी एकदम लाईट एकदम पाहिजे. आता एकदम बरोबर आहे. परफेक्ट. हां आता जोर पण बरोबर झाला. लाईट एवढी बस. मॉडेलच्या बॅक साईडला आम्ही लाईट सोडलं आहे आणि थोडं धूर क्रिएट केला. मला अजून ते इफेक्टिव्ह दिसतंय. टिश्यू टिश्यू दे ना. तेच मी बोलते. त्रिशूलला इथून कोणतं पकडा असं खाली पाठीमागे आणि जस्ट नॉर्मल बसणार. त्रिशूल पण येईल ना. गॉड तू ते पकड आता. तुझा हात दुखतोय. मोबाईल बॅक साईडला धूर केल्यामुळे एकदम मस्त मॉडेलला सारखं टचअप द्यावं लागतंय. फक्त हे जरा ना इकडे असं घ्यायला पाहिजे ते ना डिझाईन. तो गाइस अब भी हो गया हमारा त्रिशूल का फ्रैक्चर. तो अभी हम आपको दिखा रहे हैं हमारा त्रिशूल का फ्रैक्चर. तो अभी उसका फ्रैक्चर हमने निकाल दिया है और अभी हम निकालेंगे मोबाइल में भी रील. और हमारे फोटोग्राफर साहब निकाल रहे रील एकदम बढ़िया वाला. वाव सर बाजूला. ही जी रील आहे ती तुम्ही मोबाईलला रोटेट करून पहा, कारण की रोटेट फॉर्मॅटमध्ये टाकेन. तू ग दुर्गा तू भवानी संसाराची तूच जननी सारी माया तुझी. अंबे कृपा करी अंबे कृपा करी. तू ग दुर्गा तू भवानी सारी माया तुझी. अंबे कृपा करी अंबे कृपा करी. तर मित्रांनो, मी तुम्हाला म्हटलं होतं की आज मी ऐरोलीला आलो होतो शूटसाठी आणि आजचं मेकअप ज्या श्रद्धाताईने केलं होतं तर इतकं सुंदर मेकअप केलं आहे आणि आजचे जे व्हिडिओ आणि फोटो पण इतके भारी आले आहेत. तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवेनच. तर आपल्या मॉडेलला दाखवूयात आपण. मला खूप आवडलं आजचा हा जे लुक होता. माझ्यावरती फर्स्ट टाइम आहे आणि मला अपेक्षा नव्हतं की माझ्यावरती इतका उठून दिसेल किंवा काय. सो मला खूप आवडलं आहे आणि काम तुमचंही खूप चांगलं आहे. तुम्ही ज्या प्रकारे तुम्ही शूट केलात किंवा एवढे चांगले चांगले पोस्ट सांगितलात किंवा काही जे मला नाही कळलं ते व्यवस्थित
सांगून समजवून, माझी मराठी थोडी वीक आहे सो समजून घ्या. आणि मला हेच बोलायचे, ओव्हरऑल मला खूप आवडलेलं आहे. श्रद्धाचं तर नो डाऊट, पण मनापासून खूप मला आवडलं दोघांचाही काम. आणि मी मनापासून अशीच भोलेनाथकडे प्रार्थना करते की तुम्ही अशीच सक्सेस व्हा. थँक्यू. तर आता आम्ही पॅकअप करतात आणि पॅकअप करताना आता आम्ही असं म्हणजे शूटमध्ये तर वाटतं की इतकं भारी आहे, पण खाली आम्ही बघाल तर इतकी कचरा केला आहे आम्ही. आणि त्याच्यामध्ये आम्ही बॅक साईडला आम्ही धूर वगैरे करत होतो, पण खूप म्हणजे घामाघूम झालो होतो आम्ही खूप. तर हे आमचे दादा. काय असतं ना, म्हणजे मी रिव्ह्यू देतोय अभिला आणि श्रद्धाला स्पेशली. काय असतं ना, आपल्याला वाटतं की फोटोग्राफरची लाईफ खूप छान असते, मेकअप आर्टिस्टची लाईफ खूप छान असते, बट मी वेगळा बिझनेस करतो. बट यांचं आज मी काम केलं, मी फक्त उभा राहूनच थकलेलो आहे. तर म्हणजे मी रिअलाईज करतो की हे लोकांची मेहनत किती असते. तर यांना नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. अभिला तर स्पेशल मराठी मुलगा आपला, याला तर सपोर्ट केलाच पाहिजे. आणि बेस्ट ऑफ लक अभि. थँक्यू दादा. आणि खूप छान काम करतोस आणि असंच करत राहा. आणि 9 लुकचं लक्षात ठेव. तर सपोर्ट केला तर नक्कीच 9 लुक बनवा, असं माझं पण पर्सनल मत. तुम्हालाही असं मेकअप किंवा मॉडेल शूट करायचं असेल तर नक्की आम्हाला संपर्क साधा. माझ्यासोबत आज श्रद्धाताई होती आणि यांचं नाव राहुल. तर यांच्याशी भेटून पण छान वाटलं आणि काम पण यांचं खूप छान होतं. तर अशाच नवनवीन व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती आणत राहणार. ब्लॉग आवडल्यास तुम्ही नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा.